अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सन 2022 पासून कार्यरत असलेल्या 63 सुरक्षा रक्षकांची मैदानी चाचणी जुन्या शासन निर्णयानुसार GR घेण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने आज कामगार आयुक्त कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले। 4 डिसेंबर 2025 रोजी नवीन GR नुसार मैदानी चाचणी घेण्यात आली। ही चाचणी पोलीस भरतीच्या धर्तीवर घेतल्याने अनेक अनुभवी सुरक्षा रक्षक नापास झाले। मात्र याच दिवशी 32 उमेदवारांची भरती जुन्या GR नुसार करण्यात आल्याने मोठा अन्याय झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की संबंधित सुरक्षा रक्षक गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष स्थापनेवर कार्यरत असून त्यांचे PF, ESI आदी सर्व योगदान नियमितपणे भरलेले आहे। नवीन GR मुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आंदोलनात मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबीय सहभागी झाले होते। ठाकरे कामगार जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती। आपल्या इथे 2022 पासून सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीमध्ये बऱ्याच आस्थापनेवर जलसंपदा, विद्युत, महावितरण या ठिकाणी सुरक्षा रक्षक कार्यरत आहे। ठेकेदाराची पिळवणूक होऊ नये म्हणून एक 2006चा जुना GR होता। त्या GRमध्ये सुरक्षा रक्षकांची नोंदणी करायची आणि मंडळात त्यांना समाविष्ट करून घेण्याचा असा एक GR होता। पण येणाऱ्या नवीन सरकार, भाजप सरकार, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तो GR 2025 रोजी रद्द करून त्या GRला पोलिसांप्रमाणे चाचणी करण्यासाठी दिली आहे। आणि हे सुरक्षा रक्षक जेवढेही आहेत, हे सुरक्षा रक्षक 1600 मीटरची धावणी, गोलाफेक पोलिसांप्रमाणे भरती देऊ शकत नाही। आजच्या तारखेत जर आपण एखाद्या पोलीसवाल्याला सुद्धा ही रनिंग करायला लावली तर तो सुद्धा हे रनिंग करू शकत नाही। त्यानंतर इथे आता काय मागणी आहे? आता हे मागणी आहे आमची की आता जो नवीन GR काढलेला आहे तो GR तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जुन्या GR नुसार यांची सगळ्यांची नोंदणी करण्यात यावी। कशा प्रकारे कोणतं आंदोलन होतं, काय होतं? आजचं आंदोलनाचं स्वरूप असं होतं की आजचं अर्धदफन आंदोलन आणि अर्धनग्न आंदोलन, हे आंदोलन जोपर्यंत मुंबई प्रधान सचिव, अवर सचिव किंवा कामगार आयुक्त मुंबई यांच्याकडून आदेश मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील किंवा याच्यापेक्षाही तीव्र करण्यात येईल। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।